आणि आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी। नळ सोडला की पाणी अशी मुंबईकरांची जन्मजात सवय, पण आता ही सवय तुम्हाला मोडावी लागू शकते। कारण पाऊस लांबला तर मुंबईच्या सध्याच्या 10% पाणी कपातीत आणखीन वाढ करावी लागेल। कारण मुंबईला पाणी पुरवठा करणारं अप्पर वैतरणा धरण हे पूर्णपणे कोरडं पडलंय। तेव्हा पाणी कपातीला तयार रहा। मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा। पाऊस लांबला तर पाणी टंचाई नक्की। अप्पर वैतरणा धरण कोरडं पडलं, पाणी कपात वाढण्याची शक्यता। ऐन उन्हाळ्याच्या उत्तरार्धात मुंबईकरांच्या डोक्यावर पाण्याचं मोठं संकट घोंगावू लागलंय। मुंबई शहराची तहान भागवण्यात महत्त्वाचा वाटा असलेलं आणि राज्य सरकारच्या मालकीचं अप्पर वैतरणा धरण पूर्णपणे कोरडं पडलंय। या तलावातील उपयुक्त पाणीसाठा आता 0% आलाय। त्यामुळे या धरणातून मुंबईला होणारा पाणी पुरवठा प्रशासनाला पूर्णपणे बंद करावा लागलाय। मुंबईची रोजची गरज आहे 1700 दशलक्ष लिटर पाण्याची। सध्या मुंबईकरांना भातसा तलावातून पाणी पुरवठा होतो। भातसा तलावातला सध्याचा पाणीसाठा 1,07,000 दशलक्ष लिटर इतका आहे। मुंबईकरांची मदार आता तानसा, मोडकसागर आणि मध्य वैतरणा धरणावर आहे। पण भातसा धरणात सध्या सगळ्यात जास्त पाणीसाठा आहे, म्हणून पाणी जपून वापरण्याची गरज आहे। सध्या मुंबई पालिकेनं 10% पाणी कपात लागू केली आहे, पण पावसाचं आगमन लांबलं तर पुढच्या काही दिवसात अतिरिक्त पाणी कपात निश्चित आहे। सध्या मुंबईकरांसाठी किती पाणीसाठा शिल्लक आहे हे पाहिलं तर तुम्हाला विषयाचं गांभीर्य लक्षात येईल। मुंबईला पाणी पुरवठा करणारं अप्पर वैतरणा धरण पूर्णपणे कोरडं पडलंय। इथला वापरासाठीचा पाणीसाठा 0% इतका आहे। तानसा धरणात फक्त 10% पाणीसाठा आहे, तर भातसा धरणात 15%। मध्य वैतरणा या राज्य सरकारच्या मालकीच्या धरणात 22% पाणीसाठा आहे, तर तुळशी तलावात 27% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। मोडकसागरमधला पाणीसाठा 33%, तर विहार तलावातला पाणीसाठा सगळ्यात जास्त म्हणजे 46% इतका आहे। मुंबईकरांना पाणी टंचाईची सवय नाहीये। घरातील नळ सुरू केला की हवं तेवढं पाणी मुंबईकरांना मिळत असतं। मात्र यावर्षीची परिस्थिती काहीशी चिंताजनक आहे। यावर्षी जर पाऊस पडला नाही तर मात्र पुढच्या वर्षी परिस्थिती अधिकच कठीण होईल। त्यामुळे मुंबईकरांनी पाणी वाचवायला हवं, अन्यथा मुंबईकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीकसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।